दयानंद सर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अजून आपल्याला सामने भरपूर खेळवायचे याची नोंद घ्यायची आहे. मामा कुठून? हॅलो हॅलो बॉलिंग करते ती कुठल्या? ॲव्हेंजर संघाकडून पहिलं शतक घेऊन येते ते सैदुल. बघा सैदुल आपल्या संघासाठी काय करत आहे. बॅट्समन नेम काय आहे? रोहित. संघाच्या सलामीसाठी येत आहेत रोहित आणि दशरथ. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला दशरथ. पाहूया आपल्या संघासाठी काय फलंदाजी फटकेबाजी करतायत ते. सैदुल यांचा पहिला चेंडू सूर्य कसा मला वाटतं फलंदाज बाद होत आहे. सैदुल पहिल्या चेंडूवरती सैदुल यांनी गडी बाद केलेला आहे. का खूपच सूर्यकाशी चाललेली गोलंदाजी सैदुल यांची ॲव्हेंजर स्टार साठी. पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय तो प्लॅटिनियम शिमायरा बॉयज या संघाला. रोहितची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे आशिष. पाहूया आपल्या संघासाठी काय मोठी फटकेबाजी करतोय ते. दशरथ याचा दुसरा, सैदुल याचा दुसरा बॉल आणि बॉल. दुसराही चेंडूवरती गाडी बाद केलेला आहे तो सैदुल यांनी. खूपच सूर्यकाशी चाललेली गोलंदाजी सैदुल यांची. ऑन हॅट्रिक वरती आहे ते सैदुल. बघूया ॲव्हेंजर स्टार साठी सैदुल. सैदुल यांची खूपच चांगली चाललेली गोलंदाजी ॲव्हेंजर स्टार साठी. सैदुल यांचा तिसरा चेंडू. बॅट्समन नेम अमित. बघूया सैदुल यांचा तिसरा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू वाईट. प्लॅटिनियम शिमारा बॉयज संघाने 12वा प्लेयर पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. बघूया सैदुल यांचा तिसरा चेंडू ऑन हॅट्रिक सैदुल. सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. मला वाटतं 4 धाव मिळत आहेत प्लॅटिनम शिमायरा बॉईज या संघाला. पहिल्या शतकाचा चौथा चेंडू सैदुल यांचा. खूपच चांगली करत आहे गोलंदाजी सैदुल. सैदुल यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. खूपच सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमा रेषा पार षटकार. अमित यांच्या बॅट मधून निघालेला 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या होत आहे 11. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू सैदुल यांचा अमित यांच्यासाठी. सुंदर असा पटकावलेला चेंडू. मला वाटतं पंच. सीमा रेषा पार षटकार. अमित यांच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. वैभव बालगुडे.
बॅटिंग कुठली करते? प्लॅटिनम शिमायरा बॉयची धावसंख्या होत आहे ती 15. कुछ कवर है कुठली एव्हेंजर? एव्हेंजर स्टार कडून दुसरं शतक घेऊन येते दयानंद. बघूया दयानंद आपल्या संघासाठी काय करत आहेत. बॅट्समन कोण आहे? आशिष. हा दशरथ. सिक्स मारला ना की सांग मला. पहले तो सिक्स आया, डॉट आया, चौकार आया, वाइड प्लस वन आया, वाइड प्लस वन का आता है? फिर वाइड वन हाँ तो 16 वन है धावा. अच्छा चेंडू पटकोला सीमारे शप्पा चेंडू मात्र 12 दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे दयानंद. सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं झेलबाद होण्याची संधी. क्षेत्ररक्षक गचाट चाललेलं क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. चौकाराने वाढते धावसंख्या. पहिला डॉट आणि हा चौकार आला ना? हा पहिला डॉट. लक्ष ठेव. डॉट किती आणि काय किती. मला टीम सांग बरं. एव्हेंजर बॉलिंग करते, प्लॅटिनियम बॅटिंग करते. स्कोर खूपच सुंदर अशी चाललेली गोलंदाजी दयानंद यांची. दुसऱ्या शतकातील चौथा चेंडू. खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं एक धाव पूर्ण. एव्हेंजर स्टारची धावसंख्या होत आहे ती 22. दुसऱ्या शतकातील वाईट चेंडू. दुसऱ्या शतकातील 2 चेंडू शिल्लक. दयानंद यांचा चौथा चेंडू. सुंदर असा टाकलेला. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू दयानंद यांचा. सुंदर असा टोललेला चेंडू. मला वाटतं 4 धावेसाठी एव्हेंजर स्टार संघाची धावसंख्या होत आहे ती 27. दोन तिसरा शतक घेऊन येत आहे ते भरत. एव्हेंजर स्टार संघाकडून तिसरं शतक घेऊन येते ते भरत. बघूया सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते भरत. सुंदर टाकलेला चेंडू. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईक अमित. भरत यांचा टाकलेला पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं कॅच होत. विकास चव्हाण मात्र झेल सोडतायत. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि 6. छत्रपतींचा छावा बघतोस काय व्हावा आणि या 6 धावा. चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पटकावलंय. कोण बॅट्समन कोण आहे? विनोद कांबळे. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. षटकारानं संघाची बदलती धावसंख्या 35. निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र काही चेंडू समजत नाहीये.
पाहूया. वाईट चेंडू. एव्हेंजर बरं, त्यांचा पुढचा चेंडू. अमित यांच्यासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी करतायत ते अमित. सुंदर असा टोलवलेला चेंडू. मला वाटतं बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. खूपच सुंदर अशी बॅटिंग करत आहे ते अमित. प्लॅटिनम शिमारा बॉईज साठी धावसंख्या बदल. धावसंख्या होत आहे ती 38. बरं, त्यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. ओ, निर्धाव चेंडू. बरं, त्यांचा अमित यांच्यासाठी. तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू. बरं, त्यांचा अमित यांच्यासाठी. धावसंख्यामध्ये स्थिर आहे. खूपच असा सुंदर मारलेला चेंडू. मला वाटतं विकास चव्हाण पुन्हा येत आहेत. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. प्लॅटिनम शिमायरा बॉईजची धावसंख्या होत आहे ती 44. प्लॅटिनम शिमायरा बॉईजची धावसंख्या होत आहे ती 44. एव्हेंजर स्टार संघाकडून बघूया कोण चौथ्या गोलंदाजासाठी येत आहे. चौथं शतक घेऊन आलाय ते सैदुल. आपल्या संघासाठी खूपच सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत सैदुल. पहिल्या शतकात मला वाटतं सैदुल यांनी 15 धावा दिलेल्या आहेत. सैदुल यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. हॅलो हॅलो. सैदुल यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. बघूया अमित काय करत आहे आपल्या संघासाठी. खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू. निर्धाव जात आहे सैदुल यांचा. प्लॅटिनम शिमायरा बॉयची धावसंख्या होत आहे ती 44. चौथ्या शतकातील दुसरा चेंडू सैदुल यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय तो सैदुल यांचा. तिसरा चेंडू घेऊन येत आहे सैदुल. खूपच चांगली गोलंदाजी चाललेली आहे ती सैदुल यांची. खूपच असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. गचाड असा क्षेत्ररक्षक चाललेला आहे ते विकास चव्हाण यांचा. तिसरी धावी पूर्ण केलेली आहे. एक धाव संख्या होते ती 46. सैदुल यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. खूपच फलंदाजी करतायत ते अमित. खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. अमित त्यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. 12 चेंडू 42 धावांवरती खेळतोय तो अमित. खूपच चांगली फलंदाजी करतोय अमित. बघूया सैदुल यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. खूपच मारलेला अनिल वारंग आपल्याला चेंडू अडवायचा आहे. आपण गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे अनिल वारंग यांच्याकडून. चेंडू रोखायचा आहे तुम्हाला, तिथे झोपायचं नाही आहे. या चौकारानं संघाची वाढती धावसंख्या 56.
शैदुल याचा पुढचा चेंडू पाहूया. मारा करणार आहे तो अमित. सुरेख चेंडू, सुरेख पटकावलाय चेंडू. विकास चव्हाण यांच्याकडून जेल सुटतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे विकास चव्हाण यांच्याकडून. नामदेव यांच्याकडून गचाड क्षेत्ररक्षण. प्लॅटिनम शिमायरा बॉयची धाव संख्या होत आहे ती धाव संख्या होत आहे ती 57. 24 चेंडू. स्पर्टन 11 वर्सेस डायमंड स्टार 11 चे कप्तान लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यायचा आहे. या पुढील होणारा सामना स्पार्टन 11 वर्सेस डायमंड स्टार 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हिलियन मध्ये टॉस जिंकण्यासाठी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघांना तिसरा पुकार देण्यात येतोय. स्पार्टन 11 वर्सेस डायमंड स्टार 11. या संघाने टॉस विन साठी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. या सामन्यांसाठी पंच काम करतात ते म्हणजे दोन्ही सख्खे बंधू राजू आणि राजेश. प्लॅटिनियम शिमायरा बॉईज या संघाने 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते म्हणजे ॲव्हेंजर स्टार्स 11 संघाला. स्पार्टन 11 वर्सेस डायमंड स्टार 11 या दोन्ही संघामध्ये टॉस विन झालाय. डायमंड स्टार 11 या संघाने टॉस विन जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय ते म्हणजे स्पार्टन 11 या संघाला. प्लॅटिनियम शिमायरा बॉईज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. ॲव्हेंजर स्टार्स संघाने सलामीची जोडी पाठवायची आहे. विनोद कांबली. ॲव्हेंजर स्टार संघाकडून सलामीची जोडी जाते मैदानात. शैदुल आणि वैभव. पाहूया आपल्या संघासाठी आक्रमक अशी फटकेबाजी करावी लागेल ते म्हणजे शैदुल आणि वैभव. प्लॅटिनियम शिमायरा बॉयज संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे.
संघाच्या वतीनं वैयक्तिक आणि पहिलं शतक घेऊन येतोय तो म्हणजे रवी. स्ट्राईकला शहीदुल, नॉन स्ट्राईकला वैभव. पाहूया आक्रमक अशी फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे प्लॅटिनियम शिमायरा बॉईज या संघाने. संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो म्हणजे रवी. पाहूया सुरेख चेंडू, सुरेख फटकवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच चौकार असल्याची खूण करतायत. दुसरा चेंडू पाहूया, सुरेख चेंडू, सुरेख फटकवलाय आणि झेल सुटतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्लॅटिनियम बॉयज कडून. हॅलो, पहिलं षटक चालू असताना पुढील चेंडू रवी याचा सोयदुल याला. पंचांना पार करून टाकला चेंडू सोयदुलसाठी. सुंदर असा हात आठवलेला चेंडू. पाहू झेल होतो काय आणि झेल सुटतोय. एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 7. रवी याचा पुढील चेंडू वैभवसाठी. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू वैभवसाठी. सुंदर असा हात आठवला चेंडू. या पाहू 4 धावांसाठी खणखणीत असा हा चौकार पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. सुंदर अशी फटकेबाजी दोन्ही फलंदाज करतायत. जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान दिलंय प्लॅटिनियम शायनर बॉयजने अवेंजर स्टार्स या संघाला. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 11. अजूनही पहिल्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. रवी मारा करणार वैभव याला. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू वैभवसाठी. फुल टॉस चेंडू. नो. पंचांचा नोचा इशारा. फ्री हिट. हॅलो हॅलो, पंच नो चेंडू घोषित करत आहेत. रवी यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. बघूया वैभव काय करत आहे आपल्या संघासाठी. सुंदर असा आठवलेला चेंडू. मला वाटतं एक धाव घेण्यामध्ये यश. एव्हेंजर स्टार संघाची धावसंख्या होत आहे ती 13. रवी यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. रवी यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच वाईट घोषित करीत आहेत. धावसंख्यात बदल. धावसंख्या होते 14. रवी यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. सुंदर असा मारलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यश. धावसंख्या होते ती 15. पहिलं शतक पूर्ण प्लॅटिनम शिमायरा बॉईज. बघूया दुसरं शतक घेऊन येते ते प्लॅटिनम शिमायरा बॉईज कडून.
प्लॅटिनम शिमायरा बॉईज संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहे मोनू. स्ट्राईकला आहे ते सैदुल. खूपच अशी फलंदाजी करतायत सैदुल आपल्या संघासाठी. एव्हेंजर स्टार कडून मोनू यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. एव्हेंजर स्टार संघाला 57 धावांचं आव्हान दिलेलं आहे प्लॅटिनम शिमायरा बॉईज यांनी. बघूया मोनू यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. मोनू काय काय करत आहेत ते आपल्या संघासाठी. खूपच असा सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. सैदुल यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. धावसंख्या होत आहे ती 19. दुसरं शतक चालू. मोनू यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. खूपच फलंदाजी करत आहेत ते सैदुल. पंच वाईट घोषित करीत आहे. खूपच अशी खराब चाललेली गोलंदाजी मोनू यांची प्लॅटिनम शिमायरा बॉईज साठी. बघूया मोनू यांचा पुढील चेंडू सैदुल साठी. खूपच असा बाहेर टाकलेला चेंडू. मला वाटतं एक धाव पूर्ण. धाव संख्या 21. मोनू यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. खूपच चांगली करत आहेत बॅटिंग वैभव आपल्या संघासाठी. मोनू यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. डॉट चेंडू. खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमा रेषा पार चौकार. खूपच चांगली फलंदाजी चालू आहे ती वैभव यांची. वैभववर 500 लागलेले आहेत. प्लॅटिनम शिमायरा बॉईज कडून खूपच भारी चाललेली एव्हेंजर स्टार करून बॅटिंग. बघूया मोनू यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. बघूया मोनू काय करत आहेत वैभव यांच्यासाठी. खूपच असा मारलेला चेंडू. एक धाव यशस्वी घेण्यात पूर्ण. दुसरा धाव पूर्ण. खूपच अशी रनिंग विकेट चाललेली आहे ती एव्हेंजर स्टार संघाची. धाव संख्या होत आहे ती 27 एव्हेंजर स्टार संघाची. प्लॅटिनम शिमायरा बॉईज कडून मोनू पुढील चेंडू वैभव साठी. खूपच असा टाकलेला चेंडू निर्धाव जात आहे वैभव. 2 शतक पूर्ण. 2 शतकानंतर धाव संख्या होत आहे ती 27. 57 धावांचं आव्हान आहे ते एव्हेंजर स्टार संघाला प्लॅटिनम शिमायरा बॉईज यांच्याकडून. तिसरा शतक घेऊन येत आहे ते रोहित. तिसरा शतक घेऊन येत आहे प्लॅटिनम शिमायरा बॉईज यांच्याकडून रोहित. सैदुल यांच्यासाठी खूपच चांगलेली बॅटिंग सैदुल. रोहित यांचा पुढचा चेंडू. खूपच असा बाहेर टाकलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यश. धाव संख्या होत आहे ती 28. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू. हा एक रोहित. हा खूपच असा बाहेर टाकलेला चेंडू. मला वाटतं विकेट मिस करत आहेत. बायच्या 2 धावा. धाव संख्या होते ती 30. रोहित यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी. बघूया रोहित यांचा पुढचा चेंडू सैदुल. खूपच मारलेला असा चेंडू. मला वाटतं कॅच.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दोन्ही धाव पूर्ण. ॲव्हेंजर स्टार संघाकडून खूपच अशी चांगली बॅटिंग होते वैभव आणि सैदुल यांच्याकडून. धाव संख्या होते 32. रोहित यांचा पुढचा चेंडू, सैदुल मारा करील तो, मला वाटतं पंच वाईट घोषित करते. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं विकेटी मिस. 4 धावांसाठी ॲव्हेंजर स्टार संघाला 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या बदल, धावसंख्या होत आहे 37. खूपच खराब अशी चाललेली गोलंदाजी रोहित यांची पॅटिनम शिमायरा बॉयज यांच्याकडून. खूपच चांगली फलंदाजी करतायत ते सैदुल, वैभव. बघूया रोहित यांचा पुढचा चेंडू, सैदुल यांच्यासाठी खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंच वाईट घोषित करीत आहेत. धावसंख्या बदल, धावसंख्या होते 38. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. खूपच चेंडू मारलेला, मला वाटतं बघूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. धाव संख्या होते ती 41. 9 चेंडू, पंच 9 घोषित करत आहेत. अंपायर बॉल सांगायचे आहेत. अंपायर बॉल किती झालेले आहेत? 4. बघूया रोहित यांचा पुढचा चेंडू, सैदुल यांच्यासाठी खूपच असा मारलेला चेंडू, मला वाटतं जेल बाद होण्याची संधी. खूपच असा क्षेत्ररक्षक केलेले आहे ते रवी आणि फ्रीट असल्यामुळे धावसंख्या होत आहे ती 43. खूपच खराब अशी चाललेली गोलंदाजी रोहित यांची पॅटिनम शिमायरा बॉयज यांच्याकडून. निर्धाव चेंडू, धाव संख्या होत आहे ती 44. रोहित यांचा पुढचा चेंडू, सैदुल यांच्यासाठी खूपच असा मारलेला चेंडू, एक धाव यशस्वी घेण्यात पूर्ण. धाव संख्या होती ती 45. किती पाहिजे? 6 बॉल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. 6 चेंडू, ॲव्हेंजर स्टार संघाला 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक मिनिट पंच.
धावसंख्या होत आहे ती 46. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. 6 चेंडू 12 धावा ॲव्हेंजर स्टार संघाला. बघूया मोनू यांचा पुढचा चेंडू सैदुल यांच्यासाठी खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं एक धाव घेण्यामध्ये यश. 5 चेंडू 11 धावाची गरज ॲव्हेंजर स्टार संघाला. ॲव्हेंजर स्टार संघाला 5 चेंडू 11 धावा. बघूया वैभव 5 चेंडू 11 धावा. मोनू यांचा दुसरा चेंडू वैभव यांच्यासाठी. काय करीत आहे ते वैभव. खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं झेल बाद होण्याची संधी. एक धाव पूर्ण. दुसरी धावी पूर्ण. तिसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या होते ती 49. तिसरा चेंडू मोनू यांचा वैभव यांच्यासाठी. खूपच असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. 3 चेंडू 9 धावा. खूपच असा मारेला चेंडू. मला वाटतं बघूया किती धावा मिळतात ॲव्हेंजर स्टार संघाला. खूपच असा चांगलं क्षेत्ररक्षक केलेलं आहे ते पॅटिनम शिमायरा बॉयज यांच्याकडून. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावांची गरज ॲव्हेंजर स्टार संघाला. मला वाटतं नो चेंडू. पंच नो घोषित करीत आहेत. पाहिजे ना 7 पाहिजे होते. 3 बॉल असतील. हा फ्री हिट आहे. फ्री हिट आहे हा. 2 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वैभव यांना काही जमलेले नाही. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. पंच बॉल सांगायचा आहे पंच. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता ॲव्हेंजर स्टार संघाला. पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 संघाचे सर्व प्लेयर्सनी रेडी राहायचं आहे. मोनू यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. बघूया वैभव आपल्या काय करत आहे ॲव्हेंजर स्टार संघासाठी. 1 चेंडू 6 धावा वैभव यांचा खूपच असा मारेला चेंडू. मला वाटतं बॉल चाललाय सी मारेशा पार. ॲव्हेंजर संघ विजय झालेला आहे. खूपच अशी चांगली फलंदाजी केली ती वैभव बालगुडे यांनी. विनिंग षटकारांनी गेली. खूपच अशी चांगली बॅटिंग केली वैभव यांनी. मला वाटतं वैभव यांच्या